नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या राजश्री क्लासेसमध्ये. तर आज आपण घेतोय इयत्ता 5वी बालभारती मराठीचा पाठ 4 सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्यापुढे तुम्हाला सर्वच व्हिडिओ जे आहे लवकरात लवकर मिळतील, पण त्याकरिता आपल्याला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल बटनला क्लिक करून ऑललाही क्लिक करावं लागेल, जेणेकरून आपल्याला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळतील. तर सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करतोय पाठ 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत ह्याचा दुसरा भाग. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या भागात पाहिलं की कविता राऊत ही एक उत्तम धावपटू आहे आणि तिनं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या आहेत आणि तिचा हा जो प्रवास आहे ती खूप जिद्दीचा होता आणि परिस्थितीला मात करून तिने हा प्रवास केलेला आहे. तर सर्वात प्रथम तिने शालेय स्तरावरील जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकली आणि तिची धावण्याची जिद्द, तिची गती बघून तिचे प्रशिक्षक राजेंद्र सिंग यांनी तिला भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर धावण्याचे धडे देण्यास सुरू केले. तिला भोसला मिलिटरी कॉलेजला ॲडमिशन करून दिली. तिची राहण्याची व्यवस्थासुद्धा त्यांनी आपल्या घरी केली व आपल्या मुलांसोबतच त्यांनी तिचीही देखभाल आपल्या मुलीसारखीच केली. तेव्हा त्यांनी तिच्या प्रशिक्षणाकडे व्यवस्थित लक्ष केंद्रित केलं आणि मग तिने अनेक विक्रम घडवून आणले. एकापाठोपाठ एक स्पर्धा ती जिंकत गेली. त्यात तिने रौप्य पदक आणि कांस्य पदक, सुवर्ण पदक असे पदकं जे आहे ती मिळवत गेली आणि एकदा चीनमध्ये गुआंगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये तिचं जे पदक आहे ते अवघ्या काही सेकंदाने हुकले होते. अशा परिस्थितीत ती खूप निराश झाली होती, पण तिने आपली जिद्द सोडली नाही आणि आपल्या आईशी ती आपलं दुःख जे आहे कधीही शेअर करायची नाही. म्हणजे ती कधीही आपलं दुःख आपल्या आईला ती सांगत नव्हती. तर अशा पद्धतीने ती एक अशी गरीब मुलगी जी अत्यंत दुर्गम भागामध्ये राहत होती, तिनं आपल्या गावाचं नाव मोठं केलं आणि म्हणूनच तिला सावरपाडा एक्सप्रेस असं सुद्धा संबोधलं जातं. तर पुढे बघूया, ठीक आहे. तर इथपर्यंत आपण आलेलो होतो. आता आपण समोर बघूया. कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. तर इथे लेखक संतोष साबळे असं म्हणत आहेत की कविताचं यश जे आहे ती जिथे शिकत होती हर्सुल गावात तिथेसुद्धा आणि सावरपाडा जिथे ती राहत होती त्या भागात सुद्धा तिचं यश जे आहे सगळ्यांच्या नजरेस पडलं आणि त्या भागाला एक नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. तर लेखक म्हणतात की कविता राऊत हिचं नाव फक्त हर्सुल आणि सावरपाडा इथेच नाही, कविता राऊत हिचा अभिमान फक्त तिच्या कुटुंबाला म्हणजे तिच्या घरातील व्यक्ती, आई वडील ह्यांनाच नाही, तर तिचा अभिमान संपूर्ण हर्सुल परिसर जिथे ज्या भागात ती राहायची त्या संपूर्ण परिसरात जे आहे सगळ्यांनाच तिचा अभिमान जो आहे होता. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी झाली होती. तर जी राष्ट्रकुल स्पर्धा दिल्लीमध्ये झाली त्या स्पर्धेमध्ये कविता जिंकल्याची माहिती जी आहे ती हर्सुल आणि सावरपाडा ज्या परिसरात ती राहायची त्या परिसरात माहिती झाली आणि ही एवढी मोठी राष्ट्रकुल स्पर्धा ज्या स्पर्धा जिंकली आणि पदक मिळवलं, ही जी माहिती जेव्हा हर्सुल आणि सावरपाडा या परिसरात माहिती झाली तेव्हा तर गावातील लोकांनी दिवाळी साजरी केली. जिकडं तिकडं फटाके फुटायला लागले आणि सगळ्यांना खूप आनंद झाला. तर स्पर्धेत विजय झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून तो स्वागताच्या कामाला गुंतला होता आणि ही स्पर्धा जिंकल्यानंतर जेव्हा ती आपल्या गावी येणार होती तर गावातील सारी लोक तिच्या स्वागतासाठी
स्वागतासाठी सज्ज झाली होती. सकाळपासून सर्व लोक जे आहे तिच्या स्वागताची तयारी करण्यामध्ये गुंतले होते. तर कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. तर कविताच्या परिसरातलीच लोक नाही तर आजूबाजूच्या अनेक गावातली लोक जी आहे हजारोच्या संख्येने तिच्या गावामध्ये उपस्थित झाली होती तिचं स्वागत करण्याकरिता. तर लेकीभोवती निर्माण झालेलं वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेक लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यामध्ये सहज वाचता येत होते. तर अशा पद्धतीने जेव्हा तिचं कौतुक व्हायला लागलं तर तेव्हा तिच्या आईला असं वाटायला लागलं की माझी मुलगी मोठी झाली. तर कविताच्या आईला केव्हा वाटायला लागलं की माझी लई मोठी झाली. तर कविताचं कौतुक हे आपल्या गावातच नाही तर आपल्या देशात तिचं कौतुक होत होतं. तिच्या गावाच्या आसपासच्या अनेक गावांमधून तिचं कौतुक होत होतं आणि हजारोच्या संख्येने लोक जे आहेत तिच्या स्वागतासाठी उपस्थित झाले होते आणि तिच्या सत्कारासाठी आलिशान गाड्यासुद्धा पाठवल्या गेल्या. अनेक पत्रकार तिच्या भोवती गराडा घालून होते आणि तिला अनेक प्रश्न जे आहे विचारत होते. तर हे सगळं बघून कविताच्या आईला आपली मुलगी लय मोठी झाली याचं समाधान जे आहे, आपली मुलगी लय मोठी झाली असं वाटायला लागलं. ठीक आहे. तर कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. तर कविता समोरच्या प्रशिक्षणासाठी म्हणजे अजून विशेष प्रशिक्षण घेण्याकरिता जेव्हा ती बंगळुरू मध्ये जेव्हा ती गेली तर तिथून ती रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोलायची. यावरून त्या मायलेकीचं गहरं नातं दिसून येतं. आई आणि लेकीचं नातं हे खूप गहिरं असतं. तर अशा ह्या नात्याबद्दल आपल्याला इथे दिसून येतं की कविता जी आहे रोज बंगळुरूवरून तिच्या आईला एक फोन तर करायचीच आणि आईशी बोलायची. तर कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटत होतं. आणि ती असं म्हणते की आईशी बोलल्यानंतर तिला एक वेगळंच समाधान वाटायचं. तिच्यामध्ये तिचा जो कॉन्फिडन्स आहे तो अधिक वाढायचा आणि तिला खूप बरं वाटायचं. तर दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. तर कविता राऊत म्हणते की जेव्हा ती बंगळुरूला होती विशेष प्रशिक्षण घेत होती तेव्हा दिवसभरात जे काही व्हायचं ते सर्व ती आपल्या आईला सांगायची. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहील. पण तिला जो काही त्रास व्हायचा तिथे म्हणजे एखाद्या अनोळखी परिसरामध्ये राहत आहे आणि तिथे ती रोज प्रशिक्षण घेत आहे तर तिला अनेक शारीरिकही मानसिक अनेक असा त्रास जो आहे जाणवतो. तर ती ह्या आपल्या त्रासाबद्दल आपल्या आईला कधीही सांगत नव्हती. का सांगत नव्हती? कारण तिच्या आईला उगीच वाईट वाटत राहील ह्याची तिला जाणीव होती आणि म्हणून ती आपल्या आईला आपला त्रास कधीही सांगत नव्हती. तर इथे परत एक प्रश्न निर्माण होतो की कविता राऊत आपल्या त्रासाबद्दल आपल्या आईला का सांगत नव्हती? तर कविता राऊत आपल्या आईला आपल्या त्रासाबद्दल सांगत नव्हती कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहील म्हणून आणि त्रास होईल म्हणून ती आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नव्हती. ठीक आहे. तर इथे व्हिडिओ पॉज करायचा आणि परत हा प्रश्न आणि हे उत्तर लिहून घ्यायचं. तर विद्यार्थी मित्रांनो समोर बघूया. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. तर कविता ही एक सामान्य मुलगी आहे आणि ती खूप हळवी आहे. त्याच्यामुळे तिचा स्वभाव जो आहे खूप हळवा आहे. त्याच्यामुळे एवढ्या प्रसिद्धीच्या वलयाने सुद्धा इतकी प्रसिद्धी झाल्यानंतरही तिचे फोटो पेपरमध्ये तिच्या न्यूज येत होत्या. तिने अनेक पदकं मिळवलेली होती. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तिने जिंकल्या होत्या. पण एवढ्या प्रसिद्धीनंतरही तिच्या स्वभावामध्ये मात्र काहीही फरक पडलेला नव्हता. तर
बापलेकीच्या नात्यातील विणही तितकीच गहिरी. म्हणजे आईचं आणि तिचं नातं जेवढं जवळचं होतं तेवढंच तिच्या बाबांचं आणि तिचंसुद्धा होतं. म्हणजे बापलेकीचं नातंसुद्धा तेवढंच गहिरं होतं. तर लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते. असं हे आपलं मूल इतकं मोठं काम करेल आणि तिच्या पायामध्ये एवढं बळ येईल, इतकी शक्ती येईल आणि ती अशा पद्धतीने इतके पदकं मिळवेल, आपलं नाव करेल, गावाचं नाव करेल असं त्यांना कधीही, तिच्या आईवडिलांना कधीही वाटलेलं नव्हतं. तर कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. आणि तिचे आईवडील तिच्या ह्या प्रसिद्धीचं, यशाचं जे श्रेय आहे ते फक्त आणि फक्त प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. कारण विजेंद्र सिंग यांनी तिला घडवलेलं होतं, तिला प्रशिक्षण दिलं होतं, तिला शास्त्रशुद्ध असं प्रशिक्षण दिलं होतं. आणि त्यानंतर तिचा त्रास कमी करण्याकरिता त्यांनी तिला आपल्या घरीसुद्धा ठेवून घेतलं होतं. आणि तिला जे काही घडवण्याचं आणि एवढं मोठं यश देण्याचं काम जे आहे कोणी केलं असेल तर ते श्रेय प्रशिक्षक विजेंद्र सिंग हेच होते. आणि म्हणून तिचे आईवडील हे सर्व श्रेय जे आहे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. तर जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तर इथे संतोष साबळे इथे लेखक असं सांगत आहेत आपल्याला की कविताची जेव्हा प्रतिकूल परिस्थिती होती, म्हणजे खूप बेताची परिस्थिती होती, तिची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती, तर अशा परिस्थितीमध्ये जो काही प्रशिक्षणाकरिता म्हणा किंवा तिच्या लागणाऱ्या साहित्याकरिता जो काही पैसा लागायचा तो सर्व पैसा मिळवण्याकरिता तिचे जे प्रशिक्षक विजेंद्र सिंग आहे तिच्यासाठी आर्थिक मदत मिळावी, म्हणजे पैशाची मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्याला तो विनंती करायचा. म्हणजे हे जे प्रशिक्षक आहे विजेंद्र सिंग ते तिला आर्थिक मदत मिळवून देण्यास सहाय्यभूत राहिले. कारण त्यांनी जो भेटेल तो त्यांच्याजवळ तिची आर्थिक परिस्थिती सांगून आणि तिच्याकरिता मदतीचं आव्हान देऊन त्यांनी तिच्यासाठी पैसा गोळा केला. आणि तिचं जे काही प्रशिक्षण आहे आणि तिचा प्रवासाचा खर्च, हा सर्व खर्च, तिला येणारा संपूर्ण खर्च जो आहे त्यांनी अशा पद्धतीने लोकांना विनंती करून जे आहे पैसा गोळा करून तो पूर्ण केला. तर तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोचली नसती. पण हा पैसा जेव्हा ते प्रत्येक लोकांकडे जे आहे मागायचे तेव्हा त्यांनी कुठलाही कमीपणा स्वतःला वाटू दिला नाही. कारण ते एक असं चांगलं काम करत होते की ज्यामुळे आपल्या देशाचं सुद्धा नाव होणार होतं. आणि म्हणून त्यांनी कुठेच कमीपणा वाटू दिला नाही. आणि जर त्यांनी असा कमीपणा वाटू दिला असता, त्यांनी आर्थिक मदत मिळवून दिली नसती तिला, तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोचू शकली नसती. हे तर खूप मोठं सत्य आहे. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. तर कविता जेव्हा जेव्हा प्रशिक्षणासाठी बाहेर राहिली, जसं प्रत्येक वेळेस प्रशिक्षणासाठी तिला नाशिकला जावं लागायचं. नंतर जेव्हा ती कॉलेजला नाशिकला जेव्हा तिचं ॲडमिशन झालं आणि ती जेव्हा विजेंद्र सिंग यांच्या घरी राहायला लागली तेव्हासुद्धा ती आपल्या कुटुंबापासून फार लांब होती. 5 वर्ष तिने त्यांच्यासोबत काढले होते. त्याच्यानंतरही ती प्रशिक्षणाला बेंगळुरू इथे गेली. आणि नंतर स्पर्धांसाठी सुद्धा तिला राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला जिथे जिथे स्पर्धा होत्या तिथे जावं लागायचं. तर अशा अनेक प्रसंगामध्ये ती आपल्या कुटुंबापासून दूर राहायची. तर तरी पण तिने घरच्यांचं सर्वांचं प्रेम जे आहे
ते जपून ठेवलेलं होतं. तर घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. पण अशा परिस्थितीत जेव्हा घरी सण समारंभ राहायचे उत्सव राहायचे त्या प्रसंगाला मात्र तिला तिथे घरी येता येत नव्हतं आणि त्याचं दुःख तिला खूप वाटतं. तर बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीचा अजून एका गोष्टीपासून दूर राहावं लागेल. बंगळुरू हे जे आहे साऊथ भागातलं गाव आहे आणि ह्या बंगळुरू गावामध्ये साऊथ दक्षिण क्षेत्रातला हा भाग असल्यामुळे तिथे तिला तिच्या परत एका गोष्टीपासून जे आहे दूर राहावं लागलं आणि ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. नागली म्हणजे तुम्हाला माहीत असेल नाचणी जी भाकरी बनवली जाते. तर ह्या नाचणीची भाकरी आणि वांग्याची भाजी हा नाशिक भागामध्ये नागलीची भाकरी म्हणजे नाचणीच्या भाकरी ज्या आहे खूप प्रसिद्ध आहेत. म्हणजे तिकडची लोक नाचणीच्या भाकरी आवडीने खातात. तर ही जी नागलीची भाकरी आणि वांग्याची भाजी जी आहे तिला खूप आवडायची आणि ह्या दोनही गोष्टी तिला ज्या आहे बंगळुरू येथे मिळत नव्हत्या. तर ह्याच्यापासून तिला दूर राहावं लागलं. कुटुंबापासून तर दूर राहावं लागलं पण आपल्या जे तिला खाण्यामध्ये जे काही गोष्टी आवडायच्या त्याच्यापासून सुद्धा तिला दूर राहावं लागलं. तर कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. तर कवितामुळेच सावरपाडा हे जे गाव आहे ते सर्वदूर पसरले आहे. म्हणजे अनेक लोकांना सावरपाडा हे गाव जे आहे आज माहीत होत आहे. ते कशामुळे तर कविताच्या ह्या कर्तृत्वामुळे. तर कविता ही जी आहे सर्व मुलामुलींसाठी एक आदर्श ठरली आहे. कारण एवढ्या गरीब घरातून ही मुलगी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकते. तर तिचं नाव जे आहे सर्वकडे प्रसिद्ध होतं. तर हे सर्व पाहून सर्व मुलामुलींसाठी ती आदर्श ठरली आहे. ठीक आहे. तर आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. आज जी आहे कविता अव्वल म्हणजे उच्च दर्जाची धावपटू आहे, रनर आहे. तर ती पी.टी. उषा या धावपटूला ती आपली आदर्श मानते. तर कविता राऊत कोणत्या धावपटूला आपलं आदर्श मानते? इथे हा प्रश्न निर्माण होतोय की कविता राऊत कोणत्या धावपटूला आपलं आदर्श मानते. तर पी.टी. उषा ह्या धावपटूला ती आपलं आदर्श मानते. इथे व्हिडिओ स्टॉप करायचा, प्रश्न ऐकून घ्यायचा आणि लिहून घ्यायचा आणि उत्तरसुद्धा लिहून घ्यायचं. तर ती खूप मेहनती आहे. तुम्हाला कळत आहे की तिने कशा पद्धतीने मेहनत केली. म्हणजे ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते आणि कोणतीही गोष्ट मनापासून केली की त्याचं यश जे आहे ते आपल्या मागं धावून येतं. कारण आपण त्याच्यासाठी मनापासून प्रयत्न करत असतो. तर कविता राऊतसुद्धा आपल्या धावण्याचा सराव जी आहे मनापासून करायची. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. आणि कविता राऊत हिनी तिचे जे प्रशिक्षक होते त्यांनी शिकवताना ज्या छोट्या मोठ्या गोष्टी तिला सांगितल्या, ज्या सूचना तिला केल्या त्या सर्व सूचना तिने अत्यंत काटेकोरपणे पाळल्या आणि त्याचमुळे ती आज जी आहे एवढी मोठी धावपटू झालेली आहे. कविताचे म्हणणे आहे मेहनत करणे आपल्या हातात असते. कविता असं म्हणते की मेहनत करणे आपल्याच हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. आणि जर आपल्याला एखादं उद्दिष्ट प्राप्त करायचं असेल, ध्येय प्राप्त करायचं असेल, एखाद्या मोठ्या जागेवर जायचं असेल तर आपल्याला मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही. खूप मेहनत केली की आपण जे आहे आपल्या उद्दिष्टाकडे आपल्या ध्येयाकडे सहज जातो. तर हा महामार्ग हा जो महान मार्ग आहे तो आपल्याला यशाकडे नेतो. तर आपले जीवन आपणच घडवतो. आणि कविता राऊत असं म्हणते की आपले जीवन आपणच घडवतो. कारण यशाचा मार्ग जो आहे तो आपल्या मेहनतीमधूनच येतो. जितकी जास्त मेहनत तितकं जास्त यश आपल्याला जे आहे मिळतं. तर कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्त्वाची असते. आणि कोणताही खेळाडू असो तर त्या खेळाडूला जी शारीरिक तंदुरुस्ती जी आहे ती
अत्यंत महत्त्वाची असते. शरीर जर सुदृढ असेल तर तो चांगल्या पद्धतीने जे आहे कोणतीही स्पर्धा जिंकू शकतो. तर तसेच मानसिक तंदुरुस्ती ही म्हणजे तिची मानसिक स्वास्थ्यसुद्धा जे आहे ते खूप तंदुरुस्त असणं गरजेचं असतं. तिला कशाचाही ट्रेस नको, तिला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये. तिचं मानसिक स्वास्थ्य जे आहे खूप तंदुरुस्त राहणं खूप गरजेचं असतं. तर कविता सरावात कधीच कसूर करत नाही आणि कविता आपल्या सरावामध्ये कधीही मागे पडत नाही. जो काही सराव तिला रोज करायचा आहे तो ती नेमाने आणि कष्टाने करते. तर कविताचे इतर झगमगाटी गोष्टीकडे लक्षही नसते. तर इथे लेखक सांगत आहेत की कविताचं इतर झगमगाटीकडे म्हणजे अनेक तिच्या वयाच्या मुलींना सिनेमाचं वेड असतं, गाण्याचं वेड असतं किंवा टी व्हीचं वेड असतं किंवा अनेक अशा गोष्टींचं जे वेड असतं, त्या अशा झगमगाटीच्या गोष्टींकडे कविताचं कुठेही लक्ष नव्हतं. तिचं खेळ आणि खेळ, बस एकच गोष्टीकडे जे आहे तिचं लक्ष होतं. खेळाचा सराव चालू असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. तर हा खेळांचा सराव सुरू होता त्यावेळेस ती शिक्षणसुद्धा घेत होती आणि खेळाचा सराव होत असताना कॉलेजला जाणं तिला शक्य नव्हतं. त्यामुळे तिने जे आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ इथून जे आहे तिचं शिक्षण जे आहे पुढे चालू राहिलं. तर कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. तर कविता असं म्हणते की ती तिच्या जीवन प्रवासाची ती स्वतःच नायिका आहे असं लेखक जे आहे आपल्याला इथे सांगत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला दिसत आहे खाली शब्दार्थ दिलेले आहेत. तर हे शब्दार्थ जे आहे तुम्हाला आपल्या बुकामध्ये लिहून काढायचे आहेत. अनेक प्रश्नसुद्धा मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेले आहेत. ते प्रश्नसुद्धा तुम्हाला प्रश्नोत्तरसुद्धा तुम्हाला आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढायची आहेत. आणि ह्यानंतर जी काही स्वाध्याय आहे, स्वाध्यायामध्ये दिलेली प्रश्न आहेत तीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपला पाठाचा दुसरा आणि शेवटचा भाग जो आहे तो आपण इथे संपवत आहोत. तर आशा करते की तुम्हाला हे दोनही भाग चांगल्या पद्धतीने समजले असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटनलाही क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला सारे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील. तर धन्यवाद मित्रांनो, ह्या व्हिडिओला चांगल्या पद्धतीने ऐकल्याबद्दल.